नमस्कार, मी विजया. विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज करतो आहोत आपण गुळपोळी. टम्म फुगलेली, खुसखुशीत अशी आणि आतमध्येपर्यंत काठोकाठ गूळ पोचलेली अशी ही गुळपोळी. तर याकरिता मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे. ते छान खरपूस असे भाजून घेतले. शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं जायफळ आणि 4 वेलची पण घातली. त्या वेलची आणि जायफळ आपल्याला याच्यासोबतच कुटायचं आहे, त्यामुळे त्याच्यातच मी टाकून घेतले. आणि अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त तीळ घेतलेले आहे. तीळ आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स करून छान खरपूस असे भाजून घ्यायचे. तिळाचा चुटचुट आवाज येस्तोवर तीळ भाजायचे आहे. तीळ आता भाजून झालेले आहे. गॅस बंद करायचं आणि थोडे तीळ थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची छान बारीक अशी पावडर करून घ्यायची, कारण पोळीसाठी ही पावडर आहे त्यामुळे बारीक करायची. आता गूळ मेल्ट करून घेऊया. तर मी एवढ्या तीळ आणि शेंगदाणे ज्या प्रमाणात घेतले त्याकरिता 1 किलो एवढं गूळ घेतलेलं आहे. गूळ चिरून घ्यायचा आणि पॅनमध्ये टाकलं आणि अगदी थोडंसं पाणी, बघितलंच तुम्ही, अगदी थोडंसं पाणी टाकून गूळ संपूर्ण मेल्ट करून घ्यायचा. पाणी खूप जास्त टाकायचं नाही. पाणी जर जास्त टाकलं तर ते मिश्रण खूप पातळ होतं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. 2 चम्मच समजून घ्या एवढं पाणी इथे मी घातलेलं आहे. गूळ संपूर्ण छान मेल्ट झाला की फक्त 1 मिनिट, म्हणजे 1 मिनिट पण नाही, 1-2 अशा उकळ्या येऊ द्यायच्या गुळाला आणि मग गॅस बंद करून द्यायचं. गूळ झालेला आहे, मी गॅस बंद करून दिलं. आणि जी पावडर आपण केली होती ती थोडी थोडी अशी टाकून घ्यायची. मिश्रणाचं आधी थोडी पावडर टाकून संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं. कितपत घट्ट आहे पाहायचं, पण एवढी पावडर मला लागली, बरोबर झाली तेवढ्या गुळाला तेवढी पावडर तिळाची. संपूर्ण इथे मी तिळाचा कूट टाकून घेतलेला आहे आणि संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड होण्याकरिता ठेवून द्यायचं. थंड झालं की आपोआप छान घट्ट होतं. आता इथे कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच बेसन, म्हणजे डाळीचं पीठ टाकलं की पोळी छान खुसखुशीत होते. आणि अगदी चिमूटभर मीठ आणि कळकळीत तुपाचं मोहन घातलं. छान सर्व बेसन, कणिक आणि तुपाचं मोहन घातलं ना, हे सगळं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण आणि थोडं थोडं पाणी टाकून अंदाजाने घट्ट असा गोळा करून घ्यायचा, जसं आपण चपातीसाठी करतो तसं. कणिकही म्हणजे जास्त एकदम घट्ट अशी नाही करायची. जसं गोळा मऊ असते म्हणजे गुळाचा, त्याचप्रमाणे कणिक पण थोडी मऊसर भिजवायची, म्हणजे आतमध्येपर्यंत छान गूळ हे पोहोचेल. आता संपूर्ण छान हे मिश्रण घट्ट झालेलं आहे गूळ. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं असं हाताने दाबून दाबून असं एकदम छान मऊ करून घ्यायचं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे अशा प्रकारे. जर हे मिश्रण ठेवायचं असेल आणि आता थंडीच्या दिवसामध्ये जास्तच असं घट्ट झालं तर थोडा पाण्याचा हात घेऊन याला छान मळून घ्यायचं, म्हणजे छान असा नरम गोळा तयार होतो आणि पोळी पण छान होते. आणि मग आतमध्येपर्यंत संपूर्ण पोळीला गूळ हा पसरतो. थोडंसं तेलाचा हात घेऊन कणिक मी छान मळून घेतलेली आहे. आता कणकीचे देखील तसेच गोळे करून घ्यायचे. इथे 2 पोळ्या मी करणार आहे, तर त्याकरिता 2 गोळे कणकीचे घेतले. जेवढा गुळाचा गोळा घेतला आपण तेवढाच कणकेचा गोळा घ्यायचा. लहान घ्यायचा नाही कणकेचा गोळा. गुळाच्या पोळीला बरोबरीचंच कणिक आणि गुळाचा गोळा बरोबरीचा लागतो. तर अशा प्रकारे गूळ पॅक करून गोळे मी तयार करून घेतलेले आहे दोन्ही पण. आता पोळी लाटून घेऊया. घोळण लावून इथे मी पोळी लाटलेली आहे. छान हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची. पूर्ण पाहू शकता दिसते आहे, गूळ संपूर्ण पोळीला काठोकाठ असा पूर्ण पसरलेला आहे. आता
पोळी छान भाजून घ्यायची, शेकून घ्यायची. एका साईडनी थोडी पोळी भाजली की ती पलटवायची. पाहू शकता पटकनच फुगायला लागली आहे पोळी. आता तूप टाकायचं. तूप टाकून दोन्ही बाजूनी मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची. कितीही दिवस ही पोळी राहिली, 8 दिवसही असली तरी आपण खाऊ शकतो. छान खुसखुशीत ही पोळी होते. कुठे प्रवासाला वगैरे जायचं असेल तरी आपण ही पोळी घेऊन जाऊ शकतो. छान लागते, काही चवीमध्ये फरक पडत नाही. छान अशी फुगलेली आहे पोळी. फुगली म्हणजे संपूर्ण गूळ हा पसरतो. तर पोळी काढून घेऊया. अशाच प्रकारे आता दुसरी पोळी देखील करून घेऊया. पोळी आपल्याला मऊ भाजायची आहे की एकदम खरपूस छान ब्राऊन कलरची भाजायची आहे, ते आपल्या मनावर इच्छेवर असतं. इथे मी दोन्ही प्रकारच्या पोळ्या तुम्हाला दाखवत आहे. पहिली छान मी एकदम खरपूस अशी भाजली आणि आता ही कमी भाजणार आहे, नरम अशी. पण आपण तेलाचं मोहन घेतलं आहे, बेसन पीठ वापरलं आहे, तर ही पोळी खुसखुशीतच होते कशा प्रकारे भाजली तरी. पाहू शकता पोळी किती छान अशी फुगलेली आहे. पोळी ही झालेली आहे. तर ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करा. मस्तपैकी तूप वरून आणि गरमागरम अशी गुळाची पोळी घ्या खाऊन. आज आहे मकर संक्रांत. पाहू शकता किती आतमध्ये पर्यंत असं काटोकाट गूळ पसरलेला आहे. पोळी खूप गरम आहे, माझ्या हाताला चटके लागत आहेत. छान असं गूळ घातलेली ही पोळी पहा. मस्तपैकी असं जास्त गूळ आणि पूर्ण पसरलं आहे. एकदम ही चविष्ट अशी पोळी. तुम्ही या प्रकारे पोळी करा आणि खा आणि मला सांगा कशी झाली तर.